आज जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं, प्रचंड गर्दी होती. नेमकी कुठल्या समस्या घेऊन लोक आले होते, कुठल्या विभागातील लोकांची संख्या अधिक होती? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्देशानुसार आमचे प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळेजी आणि श्री रवींद्र चव्हाण यांचे मार्गदर्शनामध्ये आपण आज इथे मुंबईकरांसाठी जनता दरबार घेतला होता. त्यामध्ये माझ्या विभागाचे पूर्ण महाराष्ट्राचे लोक आले होते. या जनता दरबारची विशेषता अशी होती की आम्ही सर्व अधिकाऱ्यांना रिक्वेस्ट केला होता. 14पेक्षा जास्त सरकारी विभागाच्या रेल्वे BPT सर्वांचे अधिकारी उपस्थित होते. 472 ॲप्लिकेंट्स आले आणि त्यामध्ये आपण कमीत कमी 80 ॲप्लिकेंट्सचा हातवात निराकरण केला. त्यांना फोनवर किंवा पत्र लिहून किंवा व्यक्तिगत मिळून जास्त जे काही ॲप्लिकेशन पेंडिंग ठेवली आहे त्यांचा आमचा फॉलोअप सुरू राहील. सर, दुसरीकडे एकीकडे तुम्ही समस्या सोडवता, दुसरीकडे तुमच्यावरती आरोप होतोय. आज संजय राऊत यांनी आरोप केलेला आहे की मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषेच्या संदर्भात भूमिका घेण्याची गरज आहे. लोढा आणि अडाणींचा गुलाम होता कामा नये. संजय राऊतजी काय बोलता, कोणासाठी बोलता, त्यांचे जबाब देण्याची कोणाने गरज आहे ते योग्य जबाब त्याने मिळतील. पण मला असं माहीत आहे की हा माननीय मुख्यमंत्री जे प्रमाणे ते काम करत आहे ते महाराष्ट्र विकासासाठी करत आहे. इथला इन्फ्रास्ट्रक्चर, पाण्याची समस्या, सर्व समस्या त्याने सोडवली आहे. आम्ही त्यांचे मार्गदर्शनामध्ये पुढचे 5 वर्ष काय अजून जास्त काम करणार आहे. सर, हिंदी भाषेच्या मुद्द्यावरनं मनसे आणि महायुतीमध्ये कुठेतरी मॅच फिक्सिंग आहे असा आरोप विरोधक करताना पाहायला मिळतात. तुम्ही कसं बघता या प्रश्नाकडे? असं आहे की मॅच फिक्सिंग कधी होत नाही. मॅच फिक्सिंगवर प्रतिबंध आहे. हा ओपन मॅच आहे. जो काही ज्यांना काही खेळायचे असेल ते खेळतील. तर वरळीमधून सुद्धा अनेक समस्या पाहायला मिळालेल्या आहेत. आज तुमच्या म्हणणं सर्वात जास्त वरळी विधानसभाची समस्या होती. मी जे काही प्रयत्न केला आणि अजून ते काही राहिलं असेल तरी पण आमचे कार्यकर्त्याच्या बरोबर राहून त्याने मदत करू. राहुल गांधींनी पुन्हा एकदा आज आरोप केलेला आहे ट्विट करत. मुख्यमंत्र्यांच्या नागपूर विधानसभेमध्ये सुद्धा 8% मतदारांची संख्या वाढलेली होती. त्यामुळे कुठेतरी निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्र्यांच्याच विजयावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले. असं आहे, ते काही करू शकता. ते कधी काय करतात त्यांना स्वतःला माहीत नाही आहे. कुठे मतदाराची संख्या वाढीतली तर लोकतंत्राचे हा चांगली लोकतंत्रासाठी गोष्ट आहे. त्याने जे काही सांगायचे असेल ते सांगू द्या. लोकांनी भरघोस मतदान माननीय मुख्यमंत्रीजींनी निवडून आणलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राची सरकार चांगली रीतीने काम करत आहे. सर, महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, मात्र प्रभाग रचना आहेत त्या पुन्हा बदलण्याचं सांगण्यात आलंय. आता ऑक्टोबर नंतर पुढे जातील का महापालिका? पुणे बदलणार नाही. जे काय प्रोसेस आहे ते प्रोसेस कंप्लीट करून योग्य वेळी चुनाव होतील. भाजपचा महापौर बसेल यावेळी. महापौर मुंबईकर बसलेल. माननीय मुख्यमंत्री आणि आमचे सर्व नेता मिळून तय करतील कोणत्या पार्टीचे मुख्यमंत्री महापौर असतील. आमची अपेक्षा आहे, आमची आशा आहे की भाजपाचा महापौर बसेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.